ऐकून घेतलं. सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय छान अभ्यासपूर्ण असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्याला विस्तृत स्वरूपात त्यांच्या मनोगतामधून मिळालेली आहे. आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्यासाठी सोलर क्षेत्रामध्ये सर्वोच्च संस्था जी काम करते त्या संस्थेच्या सर्वोच्च पदावर काम करणारं व्यक्तिमत्व आता आपल्यामध्ये आलेत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर माननीय श्री विनोद शिरसाट सर, जनरल मॅनेजर मेडा. अर्थातच आपल्या सगळ्यांच्यासाठी महाऊर्जा काम करते त्या महाऊर्जेचे महाव्यवस्थापक आता आपल्यामध्ये आहेत आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये 1994 पासून या मेडामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व मेडासाठी अतिशय योगदान देतात. खरं तर मेडा ही काय काम करते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीही महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही इथे आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की महाराष्ट्र ऊर्जा विकास एजेंसी महाराष्ट्र सरकार की एक संस्था है जो राज्य में नवीनकरणीय ऊर्जा संरक्षण को बढ़ावा देने के लिए अपना योगदान देती है. जीव ऊर्जा, पवन ऊर्जा के लिए बढ़ावा देना, केंद्रीय योजनाओं को कार्यान्वित करना, ये महत्वपूर्ण योगदान मेडा निभाती है. माननीय विनोद जी इस संस्था के लिए अपना महत्वपूर्ण योगदान देते हुए अपना खुद का एक आयाम इन्होंने स्थापित किया है. जोरदार तालियां इनके लिए प्लीज. माननीय विनोदजी शिरसाट यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते धुली कंट्रोल्सचे माननीय श्री भरतेजी धुली आणि माननीय हर्षल पाटील जी. माननीय हरीश पाटील आणि माननीय भरतेजी धुली सन्मानित करतायत माननीय विनोद शिरसाट सरांना. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आज वैशिष्ट्य आहे की माननीय विनोद शिरसाट सरांना सन्मानित करण्यासाठी 2 यश एकत्र आले, ज्याच्यामध्ये हर्ष आहे आणि भरत यश आहे. तेव्हा त्या दोघांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि मी मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करते माननीय विनोद शिरसाट सरांना. सर्वांना गुड इव्हनिंग. थँक्यू धुली साहेब, रिझॉनचे सर्व ऑफिशियल्स, महावितरणचे आमचे एकदम जवळचे मित्र रोहनकर साहेब, कमलाकर साहेब आणि इतर सर्व विविध सोलार इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, इंटिग्रेटर्स, डीलर्स